हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? तर चला मंडळी, आपण आज बनवणार आहोत या ठिकाणी व्हेज हक्का नूडल्स. तर त्यासाठी मी ते थोडं पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्यात मी थोडंसं ऑइल ॲड केलेलं आहे आणि थोडंसं आपण मीठ टाकूयात. आता तुम्ही नाही टाकलं तरीही जमेल, पण काय होतं ना, थोडंसं मीठ टाकल्यामुळं त्या नूडल्सना पण त्याची चव येते आणि ऑइल टाकल्यामुळं त्या एकमेकांना चिटकत नाही. आता जोपर्यंत आपलं पाणी गरम होतंय, तोपर्यंत आपण सगळी कटिंग आणि चॉपिंग करून घेऊयात, जे आपल्याला नूडल्ससाठी हवंय. तर माझ्याकडे घरामध्ये होते कांद्याची पात. त्यामुळे मग मी कांद्याची पात व्यवस्थित वॉश केली आणि त्यानंतरनं ते मी कट करून घेतला. आता हा जो स्प्रिंग ऑनियन आहे किंवा कांद्याची पात आहे, ही आपण अ, वापरणार आहोत आपला हक्का नूडल्स बनवण्यासाठी. आता माझ्याकडे घरी कोबू तर नव्हता, पण लेट्यूस होता. तर मी त्याचे काही पानं घेतली लेट्यूसची आणि लेट्यूस थोडासा पातळ असल्यामुळे मग मी त्याला छोट्या क्यूबमध्ये कापलेला आहे. कोबू असेल तर तुम्ही लाँग थ्रेड पण त्याचे कापू शकतात किंवा लांब-लांब असा कोबू कापू शकतात. आता माझ्याकडे लेट्यूस होता आणि कोबू नव्हता, तर म्हटलं कशाला उगाच पुन्हा यूज होणार नाही, तर आहे त्याच्यातच आपण भागवून घेऊयात. तर मग त्या लेट्यूसलाच मी ॲज अ कोबीसारखं यूज केलं. त्यानंतर जेव्हा आपण कधी चायनीज बनवतो, तर त्याच्यासाठी आपण अ, ह हिरवी मिरची जी आहे, त्याचा चांगल्या पद्धतीने वापर केला गेला पाहिजे किंवा मग अद्रक आणि लसूण आहे, याचा पण भरपूर प्रमाणात वापर केला गेला पाहिजे. त्याच्यामुळे टेस्ट अजून छान येते. तर या ठिकाणी मी एक ग्रीन चिली घेतलेली आहे, पण ही मोठी आहे, त्यामुळे मी एकच घेतलेली आहे आणि त्याचे मी काय केलेत पीसेस केलेले थोडे लांब-लांब थ्रेडमध्ये आणि जर तुमच्याकडे छोट्या मिरच्या असतील तर एकदम बारीक-बारीक करायच्यात आणि खूप थोडीशी वापरायची कारण ती जास्त तिखट असते. ही मिरची जास्त तिखट नाहीये, त्यामुळे मी या प्रमाणात यूज केलेली आहे. आता माझ्याकडे होतं गाजर, तर ते सुद्धा मी आता व्यवस्थित कट करून घेतेय. आता जसं मी म्हटलं, की कोबी असता तर तुम्ही लाँग थ्रेडमध्ये कट केला असता. जसं मी आता गाजर कट करतेय. तर या पद्धतीने मग तुम्ही गाजर आणि कोबी वगैरे कट करायचं. शिमला मिरची पण तुमच्याकडे अवेलेबल असेल, तर तुम्ही या पद्धतीने कट करू शकता. आता हे थोडेसे जास्त लाँग झाल्यामुळे मी मधून त्याला थोडंसं डिव्हाईड करते, जेणेकरून काय होईल, की ते थोडेसे पातळ होतील. आता एकदा कापून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते, की मी कसं आणि किती जाड कापलेलं हे बघा या पद्धतीने. असंच मी आता उरलेलं गाजर पण कट करून घेतलं. त्यानंतरनं मला हवा होता कांदा. पण आता झालं काय, की जी कांद्याची पात आपण आणली होती त्याला ऑलरेडी खूप मोठ्या साइजचे कांदे होते आणि ताजे होते आणि फ्रेश होते. तर म्हटलं आता घरातला आपला जो कांदा आहे तो वापरण्यापेक्षा हा पातीचा कांदाच आपण यूज करून घेऊयात. तर ह्याचे आपल्याला थोडे मोठे-मोठे पार्ट्स हवेत. त्याच्यामुळे मी बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल या पद्धतीने त्याचे थोडे मोठे पार्ट्स केलेत आणि त्यानंतरनं मी ते सेपरेट सुद्धा केलेले आहेत या पद्धतीने. चला तर याच पद्धतीने आपण राहिलेला सुद्धा आपला कांदा काय करूयात, कट करून घेऊयात आणि त्याला असं सेपरेट करून घेऊयात. आता ही जी कांद्याची पात आणली होती ना, तिच्यासोबत जे कांदे आले होते ते खूप छान होते आणि मोठ्या साइजचे होते. हे बघा. त्यामुळे मग मला त्याचा मोह आवरला नाही, की आपण हाच कांदा यूज करूयात. आता तुमच्याकडे हा कांदा नसेल, तर तुम्ही घरातला आपला नॉर्मल कांदा यूज करू शकता. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट मिसिंग आहे. माझ्याकडे शिमला मिरची नाहीये, तर ती मी यूज नाही केली. तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही यूज करू शकता. शिमला मिरची नसेलच, तर त्याचं काम ह्या हिरव्या मिरच्या करतीलच. बट जर तुमच्याकडे असेल, तर तुम्ही शिमला मिरची यूज करू शकता. आता टोमॅटो ह्याच्यात शक्यतो टाकत नाहीत, बट तुम्हाला टेस्टसाठी हवं असेल, तर तुम्ही यूज करू शकता. शेवटी प्रश्न आपल्या टेस्टचा आहे. तुम्हाला जे आवडतं त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यात व्हेजिटेबल्स ॲड करू शकता. पाण्याला बॉईल आला होता, तर त्याच्यामध्ये मी काय केलं, की आपले जे हक्का नूडल्स आहेत ते मी टाकून दिले. आता मला सुरुवातीला वाटलं होतं, की त्याचे तुकडे करावेत. तुम्ही 2 पार्टमध्ये पण टाकू शकतात. पण कसं आहे ना, की जर तुम्ही पूर्ण पीस अख्खा टाकला तो ब्लॉक, तर असे लाँग थ्रेड्स तयार होतात. आता थोडा वेळ आपले नूडल्स शिजवून दिले मी व्यवस्थित झाले की नाही चेक केले. झाल्यानंतर मी ते एका गाळणीमध्ये त्याचं पाणी ड्रेन करून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यावर मी थंड पाणी टाकलेलं आहे त्याची कुकिंग प्रोसेस थांबवण्यासाठी. आता याच स्टेजला त्यातलं सगळं पाणी निथळून झाल्यावर त्यावर मस्तपैकी तुम्ही ऑइल टाकून व्यवस्थित त्या नूडल्सला लावू शकता, जेणेकरून ते नूडल्स सेपरेट होतील, चिकटणार नाही एकमेकांना. इन जनरल ते चिटकतात. तर आता या ठिकाणी मी काय केलं, एक कढई ठेवली, त्यात ऑइल घेतलं. ऑइल गरम होतंय तोपर्यंत इकडे मी लसूण आणि अद्रक खूप बारीक-बारीक चॉप करून ठेवलं. एक वाटी घेतली, त्याच्यात मी थोडंसं व्हिनेगर घेतलंय. आता त्याच्यामध्ये घेते ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे. त्यानंतर आता त्याच्यामध्ये मी रेड चिली सॉस टाकते आहे. आता मी हे असं का करतेय, कारण चायनीजचे जे हॉटेल किंवा गाड्या असतात, तर तिथे सगळं हाताशी ठेवलेले असतात बॉटल्स आणि ते भरभर एका पाठोपाठ ते टाकू शकतात. आपल्या इथे आपल्याला प्रत्येक बॉटल ओपन करून टाकणं पॉसिबल होत नाही. त्यात खूप वेळ जातो आणि चायनीज हे हाय फ्लेमवर आणि फास्ट केलं गेलं पाहिजे. त्यामुळे मी एका वाटीत मिक्स करून घेतेय.
तर रेड चिली सॉस नंतर मी थोडासा टोमॅटो सॉस टाकलाय. त्यानंतर सोया सॉस टाकलेला आहे आणि मी याच्यामध्ये ॲड करते आहे माझी चिंग्सची शेजवान चटणी. आता आपण याच्यामध्ये अजिनोमोटो वगैरे यूज करणार नाहीये. तर थोडीशी अजून चांगली टेस्ट यावी यासाठी आपण त्याच्यामध्ये यूज केलेली आहे चिंगची शेजवान चटणी. या पद्धतीने हे सगळे सॉसेस मी व्यवस्थित मिक्स करून घेतले. का तर आता प्रत्येक गोष्ट हळू टाकूस तोपर्यंत ते करपायला नको किंवा खाली लागायला नको. त्यामुळे एकत्र सॉस असे रेडी असले घरी बनवत असताना, की ती वाटीतला सॉस टाकून दिला, की आपली चायनीज आयटम लगेच रेडी होतो. आता तेल गरम झालं त्यात मी लसूण टाकला, त्यानंतर अद्रक टाकलं. हाय फ्लेमवर गॅस आहे. चायनीजचा कुठलाही पदार्थ एकदम फुल फ्लेमवर करायचा, तरच त्याला टेस्ट येते. हे मस्तपैकी परततंय. त्याच्यामध्ये या स्टेजला आता मी मिरच्या टाकलेल्या आहेत. आता ह्या मिरच्या छान त्याच्याबरोबर परतून घेते. त्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे काळी मिरी पूड. तिने अजून छान चायनीजला टेस्ट यायला मदत होते. तुमच्याकडे व्हाईट मिरी पूड असेल तर ती पण ॲड करू शकतात. त्यानंतर आता या स्टेजला मी त्याच्यामध्ये टाकते आहे व्हेजिटेबल्स. सगळ्या गोष्टी खूप फास्ट करायच्या आहेत. हात खूप फास्ट चालवायचा आहे. नाहीतर मग तुमचं जे मटेरियल आहे ते त्या ठिकाणी करपण्याची शक्यता असते. त्यामुळे मग थोडंसं चायनीज करताना फास्ट हात चालवायचा. मी थोडंसं लेट याच्यामध्ये कांद्याची पात टाकलेली आहे, कारण ती अगोदर टाकली तर पूर्णपणे शिजली तर ती चांगली लागणार नाही. थोडीशी त्याच्यात कसर राहायला हवी. हे बघा मी ऑलरेडी पाणी गरम होताना त्यातच ऑइल टाकलं होतं, तर माझे नूडल्स सेपरेटच झालेले आहेत. पण इन केस जर तुम्ही टाकलेलं नसेल, तर या स्टेजला तुम्ही असं त्याच्यात भरपूर ऑइल टाका आणि असं ते सेपरेट आउट करून घ्या आणि सगळ्या नूडल्सला व्यवस्थित ऑइल लावून ठेवा, जेणेकरून ते एकमेकाला चिटकणार नाही. आता हे बघा, आपली फोडणी छान झालेली आहे. आपले जे व्हेजिटेबल्स आहेत छान पद्धतीने फ्राय झाले. या स्टेजला थोडं मीठ टाकलं, पुन्हा एकदा हलवलं, व्हेजिटेबल्सना ते छान कोट केलं. आता या स्टेजला मी त्याच्यामध्ये टाकणार आहेत आपले नूडल्स. हे नूडल्स छान पद्धतीने असे लाँग थ्रेड तयार झालेले आहेत. ते आता मी टाकलेले आहेत कढईमध्ये. कंटिन्युअसली हलवायचं आहे, जेणेकरून हे खाली लागायला नको आहे. आता त्यांच्याकडे जे मटेरियल्स असतात ते वोक किंवा मग त्यांच्या ज्या कढया त्यालाच वोक म्हणतात, ते दांडीवालं असतं ते किंवा मग त्यांचे जे स्पून्स असतात त्याला डब्बू वगैरे म्हणतात. तर ते कंटिन्युअसली तो कुक दोन्ही हात चालवत असतो. आता आपल्या घरगुती भांड्यांमध्ये हे शक्य नाहीये. त्यामुळे आपण त्याला फक्त हलवत राहायचंय आणि फास्ट फ्लेमवर करायचं आणि त्यांच्या कड्या थोड्याशा पातळ पण असतात, त्यामुळे फास्ट होतं पण आणि खाली चिकटतही नाही. हे बघा नूडल्स टाकले, नूडल्सला व्हेजिटेबल्स कोट केल्या. त्यानंतर जे आपण एका वाटीत सगळं सॉसेसचं मिक्सचर केलं होतं ते एकत्रच मी टाकून दिलं. मस्तपैकी ते मिक्सचर सगळीकडे लागले. या पद्धतीने नूडल्स रेडी झाले. त्यावर थोडं गार्निशिंगसाठी मी टाकलेलं आहे आपली कांद्याची पात. आता याला घेऊयात प्लेटिंगसाठी. हे बघा, ही प्लेट मी व्यवस्थित एका ठिकाणी मांडलेली आहे. आता यावर आपण थोडे-थोडे करून नूडल्स ॲड करूयात. छान पद्धतीने याचं प्लेटिंग करूयात. नूडल्स बनवायला अगदी सोपे आणि ईझी आहे. अगदी कमी वेळात होतात. चायनीज पदार्थ बनवण्यासाठी फार कमी वेळ लागतो. कारण ते ऑलरेडी हाय फ्लेमवर होतात आणि खूप फास्ट करावे लागतात. हे बघा, आता याच्यावर सुद्धा गार्निशिंगसाठी थोडीशी कांद्याची पात टाकते आहे. त्यानंतरनं मी काही ऑनियन्स या ठिकाणी ठेवणार आहे आणि सॉस. मला नूडल्स सॉससोबत डिप करून खायला आवडतात. त्यामुळे मी थोडंसं ह्या प्लेटवर सॉसचं कोटिंगसुद्धा करणार आहे. कशी वाटली मंडळी रेसिपी मला नक्की कळवा आणि नक्की घरी बनवून बघा. आवडलं असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त असे नूडल्स रेडी झालेले, खूप छान घमघमाट सुटलेला आहे. आपण याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा अजिनोमोटोचा उपयोग केलेला नाहीये. अजिनोमोटो शरीरासाठी बिलकुलही चांगलं नसतं. जेव्हा कधी तुम्ही बाहेर खात असाल तेव्हा सुद्धा प्रिकॉशन घ्या. शक्य असल्यास त्यांना त्याच्यात टाकू नका, असं तुम्ही सांगू शकतात. मस्तपैकी आता नूडल्सवर मी थोडा टोमॅटो सॉस टाकलेला आहे आणि आता इथे प्लेटिंग करते आहे मी टोमॅटो सॉसने. पाइपिंग करूयात थोडीशी, जेणेकरून आपली प्लेट अजून सुंदर दिसेल. चला तर मंडळी, आता माझे नूडल्स खाण्यासाठी रेडी झालेले आहेत. आता धीर धरवत नाही. असं झालं की कधी मी पटकन हे नूडल्स खातीये. आज अदूची खूप 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 जास्त आठवण येतीये. कारण असे काही वेगळे पदार्थ बनवले तर ते अद्वैत फार आवडीने खातो आणि त्याला ते फार जास्त आवडतात. पण आता अद्वैत आज घरी नव्हता आणि आम्ही गावी चाललोय, तर मग म्हटलं जाण्या अगोदर ह्या गोष्टी घरात होत्या तर त्या बनवून संपवून टाकाव्यात, कारण आम्ही बरेच दिवस इथे नसणार आहोत. सो त्यामुळे मी आज ते बनवलेत. पण अदूची खूप जास्त आठवण येते, कारण आज अदू या ठिकाणी नूडल्स खाण्यासाठी नाहीये. पण डोंट वरी, मी घरी गेल्यानंतर त्याला नक्की नक्की बनवून खाऊ घालेल. तुम्ही सर्वांनी पण नोटीस केलं असेल की अद्वैत नाहीये तर कुकिंगचे व्हिडिओ थोडे कमी प्रमाणात येत आहेत. पण ठीक आहे, चला आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.